पण तिच्या बापान मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, तुम्ही मला घोडे लावा. माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष. लेकीच्या कपड्यांवरून कमेंट्स केली, लेकीच्या साखरपुड्यावरून ट्रोलिंग झाली, नको नको त्या कमेंट्स केल्या गेल्या. म्हणून इंदोरीकर महाराजांनी थेट कीर्तनालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. पण तिच्या बापान मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, तुम्ही मला घोडे लावा, तुम्ही मला घोडे लावा. माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. संगमनेरात इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा सोहळा थाटामाटात पार पडला. या साखरपुड्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यातून इंदोरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी ही ट्रोल झाली. इंदोरीकर महाराज इतरांना लग्न साधे करा असा सल्ला देतात. त्याच इंदोरीकर महाराजांनी आपल्या लेकीचा साखरपुडा राजेशाही थाटात केला अशी टीकाही त्यांच्यावर झाली. याच टीकेला कंटाळून इंदोरीकर महाराजांनी मोठा निर्णय घेतलाय. ते या सगळ्या वादावर काय बोललेत तुम्हीच ऐका. आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला. आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला. पण तिच्या बापान मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा. माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला. काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल. आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात. मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील. मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावं पण किती. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागलं. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि याची अक्कल इंदोरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदोरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं. आम्ही 2-3 दिवसापासून विचार करतोय. 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी. पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता. इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात 2000 पेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम भव्य हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. तरी साखरपुडा मराठमोळ्या पद्धतीनंच पार पडला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्वतः इंदोरीकर महाराज खाली जमिनीवर बसलेले पाहायला मिळालेत. त्यांनी या साखरपुड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाखांची मदतही जाहीर केली. तरीही इंदोरीकर महाराजांवर टीकेची झोड उठली. त्यांच्या लेकीनं घातलेले कपडे, शाही थाटात साजरा झालेला साखरपुडा यावर टीका झाली. इंदोरीकर महाराजांनी यापूर्वी लग्नाबद्दल आणि तरुणींच्या पेहरावाबद्दल केलेली वक्तव्यही या निमित्तानं चर्चेत आली होती. या लग्न सोहळ्याला वराती बंद करा, डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला वापरा. मग आता लोक म्हणले तसं नाही हो, चेंज झाला, क्रांती करायची आम्हाला, क्रांती. अरे जुनी माणसं धोत्रावाली होती महाराज. 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग, कर्ज नाही. आपल्याला एकच पोरगी, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. याच सगळ्या ट्रोलिंगला कंटाळून इंदोरीकर महाराजांनी कीर्तनातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. 2-3 दिवसात आपण याबाबत अधिकृत घोषणा करू असंही ते बोललेत. इंदोरीकर महाराजांचा हा निर्णय
त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय। नेमकं आता इंदोरीकर महाराजांच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा आणि त्यावरून सुरू झालेलं वादंग याबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा।